नमस्कार मित्रांनो, एम-पी-एस-सी-पी-वाय क्वेश्चन सीरीजमध्ये आपलं स्वागत आहे. क्वेश्चन इसवी सन 2008 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले, की ज्यांनी शाश्वत व दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारे लेखन केले? 2. गुन्नार मिर्डर अँड प्रोफेसर राजन. पर्याय 3. प्रोफेसर विलियम नॉर्दस आणि प्रोफेसर पॉल रॉमर. पर्याय 4. प्रोफेसर अमर्त्य सेन अँड प्रोफेसर बसू. करेक्ट आन्सर ऑप्शन 3. प्रोफेसर विलियम नॉर्दस आणि प्रोफेसर पॉल रॉमर. प्रोफेसर पी.टी. ओझा 1960-61 समितीने दारिद्र्य रेषेच्या मापनासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता? पर्याय प्रति व्यक्ती प्रति महिना मिळणारे उत्पन्न. पर्याय 2. प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च. पर्याय 3 वरीलपैकी सर्व. पर्याय 4 यापैकी नाही. करेक्ट आन्सर पर्याय 2. प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च. पुढचा क्वेश्चन सर्वसमावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशांक पुढीलपैकी कोणते आहेत? पर्याय 1 महसूल स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण. पर्याय 2 सार्वजनिक गुंतवणूक स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण. पर्याय 3 वरीलपैकी दोन्ही यापैकी नाही. बरोबर पर्याय उत्तर 3 वरील दोन्ही हे योगदान सर्वसमावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचा समावेश होतो. पुढचा क्वेश्चन योजना काळातील 1951 ते 2011 या कालखंडाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. पर्याय अ देशाच्या अन्नधान्य उत्पादनात 4 पट वाढ झाली. भारतीय उद्योगांचे विविधीकरण झाले. ब आयात पर्यायीकरण, निर्यात विविधीकरण आणि विज्ञान तंत्रज्ञान विद्येचा प्रसार झाला. क दारिद्र्य व बेकारीचे प्रमाण कमी करण्यात यश आले. ड उत्पन्न व संपत्तीचे विकेंद्रीकरण आणि आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण कमी करण्यात यश आले. अ व हे दोन्ही विधान बरोबर आहे, तर पर्याय विधान क आणि ड हे दोन्ही चुकीचे आहे. पुढचा क्वेश्चन खालीलपैकी कोणते सहस्त्र विकास ध्येय नाही? 1. अतिगरिबी आणि भूक यांचे उच्चाटन. पर्याय 2 सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्यता. पर्याय 3 बालमृत्यू दर कमी करणे. पर्याय 4 कृषी शाश्वतता साध्य करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय 4 कृषी शाश्वतता साध्य करणे हे सहस्त्र विकास ध्येय नाही. पुढचा क्वेश्चन लिंग असमानता निर्देशांकामध्ये ग्लोबल इनइक्वालिटी इंडेक्स पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? प्रजनन, स्वायत्ता. 2 सबलीकरण. 3 श्रम बाजार. वरीलपैकी सर्वांचा समावेश होतो. पुढचा क्वेश्चन अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक आर्थिक वाढीच्या खालीलपैकी कोणती उद्देश योजना उपयोगी आहेत? अ नई रोशनी. ब पडो प्रदेश. क शिका आणि कमवा. ड नई मंजिली. बरोबर पर्याय वरीलपैकी सर्व हे अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक आणि आर्थिक वाढीच्या उपयोगी आहेत. जून 2012 मध्ये रिओ 20 घोषणापत्र संदर्भात शाश्वत विकास उद्दिष्ट एसडीजी ठरवण्यात आली आहे. त्यानुसार पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्ये ठरवण्यात आली होती? अ गरिबांचे उच्चाटन, असमानतेविरुद्ध संघर्ष व लिंग समानता. ब आरोग्य व शिक्षण सुधारणा, महासागर व जंगल संरक्षण. क अविरत विकासासाठी जागतिक भागीदारी, पाठपुरावा आणि समीक्षासाठी प्रभावी संरचना विकास. ड अतिरेकी संघटनावर बंदी आणि पराक्रमणावर बंदी. तर हे चुकीचे आहेत. फक्त ड अतिरेकी संघटनावर बंदी आणि परकीय आक्रमणावर बंदी. अशाच प्रश्नांसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, एम-पी-एस-सी